ज्ञानदीप लावू जगी देव पाहावया देव सायास देव पाहावया देव सायास देव पाहावया देव सायास देव पाहावया देव सायास बहुत बढ़िया बहुत बढ़िया ऐका बरं एखादी परी कशाला म्हणायचं संतांचा समागम बाळूमामांचा समागम कसा घडावा आपल्या जीवनामध्ये तुम्ही स्वतःला खूप भाग्यवान समजा घडतात मी वेळोवेळी सांगा त्या गंगाराम मोची म्हैस हरवली काय हरवली बोला 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 पटपट चला म्हैस आता मी तुमच्या तिकडल्या थोडा म्हशीचा स्वभाव विचारतो कारण पंढरपूर आपल्याला लगतच येतो जवळ समजा म्हैस गोठ्यातून निघाली काही ठिकाणी उद्दाळी म्हणतात काही ठिकाणी बोकाळी म्हणतात काही ठिकाणी निघाली म्हणतात बरं समजा निघाली ती म्हैस कोण्या दिशेला जाणार बरं जिकडं जिकडं वाळेल चारा दिसेल तिकडं ना हा हिरव्या चारे बांबावी निघाली गंगाराम असे पाहत पाहत तेवढ्यात भजनाचा आवाज यायला लागला ज्या भजनानं देऊ गाव पावन झालेलं होतं ज्या भजनानं भंडारा डोंगर भामचंद्र डोंगर देव गाव पावन झालेलं होतं काय भजन होतं राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी हरी राम कृष्ण हरी जय कृष्ण टाळी वाजवा टाळी 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 माझ्या पाठीमागे सगळ्यांनी म्हणा राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी बहुत बढ़िया जय जय राम कृष्ण हरी 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 जय जय राम कृष्ण हे राम कृष्ण तुम्हाला भूका लागल्या नाही ना देवानं लय गोड आवाज दिला ताई इथं भजन करून घ्या इथं आवाज वाढवा मस्त बघी जेवढा साऊंड वाढवता येईल तेवढा बरं तुमचा घरी साऊंड लय अवघड असं हा जर कधी बिघडली नाही पप्प्याच्या बापावर पप्या काय कळत नाही रे तो बापाला उठला का उसात रान डुकरत तो बापात फरक नाही म्हणजे असं ना पण खूप गोड भजन केलं खूप छान एकदा म्हणूया एका स्वरामध्ये मस्त राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी असा जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी जय जय राम कृष्ण हरी
भजन ऐकलं गंगाराम बुवानं आणि गेले. तुकोबराय भजन करत होते, स्पर्श केला. तुकोबराय भजन आवाज तिथून जागे झाले. लय आनंद झाला तुकाराम महाराजाला. का हो गंगाराम बुवा, आज काय भाग्याचा दिवस आहे तुमचा आला. भजन करण्याकरता एकांतात आले, भजना करता गेले होते का गंगाराम बुवा? जागेन सगळे. मग तुकाराम महाराज भजनाला नाही आलो. हा आपली म्हैस हरवली हो. पाहिले का हो तुकाराम महाराज आपली म्हैस? तुकाराम महाराज म्हणले गाड्या, अरे मला जर म्हशीच पाहायच्या होत्या गंगाराम बुवा तर देऊ गावात कमी होत्या का? मी का म्हशी पाहायला आलो एवढ्यानी एकांता? अहो गंगाराम बुवा, अहो म्हशीबद्दल काय अट्टास करता? देव पाहावया तरी वसायास, देव पाहावया तरी वसायास, देव पाहावया तरी वसायास, देव पाहावया तरी वसायास, बहुत बढ़िया, बहुत बढ़िया. पाहावया तरी वसायास, देव पाहावया तरी वसायास, देव ताली वाजवा, ताली वाजवा. बहुत बढ़िया सर. जय हो संजय. तुम्हाला भूका लागेल तेव्हा सांगा, तेव्हा संपेल मी बरं का. तसं काय संपेत नाही बी. मला परत आनंद भेटणार नाही. परत येतो का नाही इथं परत बाळूमामाच्या दरबारात. मी काय तुम्हाला आज सोडित नाही लवकर, म्हणजे 15-20 मिनिटात सोडणार, तर काय काळजी करू नका. ऐकूया, खूप छान आहे ही मैफिल. तुम्ही लय भाग्यवान आहेत कडे. मी सांगितलं ना बरं, ही दर महिन्याला आवाज तुमच्या कानावर आहे. दर महिन्याला. चला, देव पहावया गंगाराम बाबा, देव पाहण्याकरता 8 तास करा. म्हशीबद्दल नाही 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 सांगायचं असेल तर म्हशीबद्दल सांगा. काय केलं ऐका ना गंगाराम बाबा. आता मला सांगायची तर तुकोबरायांची संगत लावली तरी गंगाराम बाबाला कळा ना आताच्या गंगारामचं काय असेल हो. हा? आताच्या गंगाराम बाबाला कधी देऊ कळायचा बाळू मामाच्या संगतीत येऊ. पण स्वतःला भाग्यवान समजा तुम्ही. मी वेळोवेळी सांगणार तुम्हाला बाळू मामाचा संघ लाभला ना. ऐकूया, म्हैसच पाहिजे हा तुकाराम महाराज आपल्याला म्हशीचा पद्धत सांगा. काय ऐका ना गंगाराम. पण संतांचा समागम कसा करा, संत कल्याणच करतील. ऐकूया, का बाळूमामांचा संघ पवित्र करायचा. संत कल्याणच करता, तो कसं. जा हो गंगाराम बुवा, घरी म्हैस गोठ्यात बांधलेली, ठेवला विश्वास. संताची पाया माझा विश्वास. पाया पडले, निघाले गंगाराम बुवा. घरी गेल्या बरोबर घरात नाही गेले, गोठ्यात गेले. गोठ्यात गेले तर म्हैस बांधलेली होती, धक्काच बसला. काय तुकाराम महाराजांना कळलं, न पाहणारी म्हैस सांगितली. म्हणजे तुकाराम महाराज जर न पाहणारे म्हशीचा पत्ता मला सांगू शकता, ते तुकाराम महाराज मला देवाचा पत्ता पण सांगू शकतात. सर्वस्वाचा त्याग केला, पाय धरले तुकाराम महाराजांचे. तुकाराम महाराजांनी आजही म्हैस हरवली का? आता म्हैस पाहायला नाही.
आता देवाची साधना करण्याकरता आलो, भगवत साधना. नामधारक बनले तुकोबारांच्या संगती जाऊन जीवनाचा उद्धार झाला. एवढंच नाही, तुकोबारांचे मुख्य 14 टाळकरी, तर एक टाळकरी बनण्याचं सौभाग्य लागलं गंगारामबाच्या जीवनात. माझा मुद्दा असा आहे, प्रश्न असा आहे, कशाच्या निमित्ताने संघ काढला? बोला हो. अहो म्हशीच्या, तरी जीवनात उद्धार झाला. संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी. श्वान, श्वान म्हणजे कुत्रा. मग काहो महाराज, असा कोण भाग्यवान ज्याला कुत्र्याचा जन्म मिळाला आणि त्याचा उद्धार झाला? भाग्यवान आहे तो कुत्रा खानगेवाडीकर, ज्याला धर्मराजाची संगत लाभली आणि वैकुंठाला निघून गेला. तो भाग्यवान आहे तो कुत्रा, ज्या कुत्र्याला महाराष्ट्राचा जाणता राजा माझ्या छत्रपती शिवरायांचा संघ घडला. आजही रायगडावरती वाघ्या नावाच्या कुत्र्याची समाधी आहे. भाग्यवान आहे तो कुत्रा, ज्या कुत्र्याला माझ्या बाळूमामांचा संघ घडला. आजही त्याला तिथं मामाजवळ जागा दिली, सेवा केली, पशुची सेवा केली. विठ्ठल जळी स्थळी भरला जसं पाहिलं ना, तसं बाळूमामाने मेंढरात देव पाहिला. बाळूमामानं म्हणूया मस्त पैकी काय ना, सुनील बाबा ऐकून आता मस्त पैकी. या बायकोच्या वरात या बायकोच्या रानात या बायकोच्या रानात बया बया दिसती पांढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर बाळू मामाची या बायकोच्या रानात बया बया दिसती पांढर, या बायकोच्या रानात बया बया दिसती पांढर. संत बाळूमामा महाराज की दिसती पांढर बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर, दिसती पांढर बाळू मामाची मेंढर. एकदा टाळी वाजाय. बरं, एकदा सकाळी 10 ते 12 करून आलो, जरा 1 वाजला तिथंच प्रवासात आलो. मी म्हणलं अध्यक्ष चिडले काढे आपल्या आता, आता काय फडशाच पडतो का नको, पण काय नाही, बरोबर वेळेवर आलो बरं का अध्यक्ष. मामानं आणलं बरोबर वेळेवर मस्त बाई ऐकू. बरं, आम्हाला पुढे आले गेटचा धाक पडला. मामाला म्हणलं मामा आता आमची परीक्षा तुमच्या जवळ आहे, आमचं का गेट पडलं. पण मामानं गेट उघडं ठेवलं. श्रद्धा ठेवा, मामा बरोबर वेळेवर पोहोचवतील तुम्हाला. भाग्यवान तो कुत्रा ज्याला संतांचा समागम लाभला. ऐकूया, आपण स्वतःला खूप भाग्यवान समजा बरं का दादा. अभंगाच्या पहिल्या चरणाचा विचार करायचा आहे. आदरणीय जरा अध्यक्षाने सांगितलं ज्ञानोबरांचा समाधी सोहळा सांगा झाला, 2 दिवस झाले. ऐकूया, आपण थांबूया 15-20 मिनिटात. ऐका, भाग्यवान समजा स्वतःला. हा नरदेह मिळाला ना, तो संतांच्या समागमात आपलं जीवन असावं. पहिलं भाग्य नरदेह मिळाला. दुसरं भाग्य या भारत देशामध्ये जन्म मिळाला. भरतखंडी नरदेह प्राप्ती येतो परमभाग्याची संपत्ती. तिसरं भाग्य या महाराष्ट्रात जन्म मिळाला. काय या महाराष्ट्रामध्ये आपण स्वतःला का भाग्यवान समजायचं? या विश्वामध्ये 7 जम्बूद्वीपाचं वर्णन केलं, पण तुम्ही आपण भाग्यवान. काहीला 100 किलोमीटर, काहीला 200, काहीला 300, काहीला 400, काहीला 500. आपण लय भाग्यवान आहे. तुम्हाला 200-250 असं सांगावं त्याचा पत्ता. जम्बू या दीपा माझी
पहिलं भाग्य नरदेव मिळाला, दुसरं भाग्य भारत देशामध्ये जन्म मिळाला, तिसरं भाग्य महाराष्ट्रात जन्म मिळाला. ऐका लक्षपूर्वक आणगेवाडीकर. चौथं भाग्य संतांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवान समजा स्वतःला ज्ञानोबरांच्या नंतर जन्म मिळाला. अरे भाग्यवान समजा स्वतःला निवृत्तीनाथ देवांच्या नंतर जन्म मिळाला. भाग्यवान समजा स्वतःला बाळूमामांच्या नंतर जन्म मिळाला आपल्याला. भाग्यवान समजा स्वतःला संतांच्या नंतर जन्म मिळाला. माझा प्रश्न आहे, कोण होते सोपन काका ज्ञानोबरांचे? बोला हो, बोला की. भाऊ होते ना. किती भावाने भावाशी प्रामाणिक राहावं हे संत चरित्र सांगतो बरं का दादा. आज सक्का भाऊ पक्का वैरी झाला ठाणगेवाडीकर. अरे असे थोडे भाऊ राहिले भावा करता भाऊ जीव द्यायला तयार आहे. आपण सोशल मीडियाला बघतो, बांधावर न मारामारी झाली तर पाठचा भाऊ मारून टाकला. आणि या जगाचं लय टेन्शन नाही घ्यायचं, लोड नाही घ्यायचं. अरे जगाने कोणाला 100% मार्क दिले म्हणून ते जग आपल्याला देणार आहे. या जगाचा नेहमी हे आपल्या बैठकीत बसलं ना, भावाच्या विरोधाच्या गोष्टी त्याला तर रडत रडत ऐकतं, आणि आपल्यापासून उठून गेलं का हसत हसत सांगतं. या जगाचा लय लोड नाही घ्यायचं. अरे आपल्या भावाचं नातं असं असलं पाहिजे, समोरची माणसं अशी जळाली पाहिजे आपल्या नात्याला, पण असं गोड नातं असलं पाहिजे आपल्याला, असं पवित्र नातं असं. पण काय हो, असे काही भाऊ 10-10 वर्ष झाली भाऊ भावाशी बोलत नाही. काय करता गडे होत्या नात्याला. थोड्या दिवस जीवन जगायचंय, काय कोणाशी वैर धरू नका. हे गावगाडान राजकारण सोडून द्या, गेलं खड्ड्यात. अरे मैत्रीची नाती संपली माणसाची राजकारणाबाई. काय राजकारण घेऊन बसलं. बरं आपल्या दिल्या लावा लाव्या करून ते मस्त एखाद्यात भेटत नका. काय कोणाचा विरोधक बांधता इथं, काय कोणाची दुश्मनगी करत बसता, काय कोणाशी वैर ठेवू नका. दोन प्रेमाची माणसं भेटली तर बोलून घ्या. हे ताई, काय कोणाशी वैर ठेवू नका बरं. ताई बोलत धरू नका. 5 वर्ष झाली तुमची मैत्रीण बोलत नसेल तर तिला थांबवा. तिला म्हणा, ए चंद्र भागा, अगं काय वैर धरती बाई, परत कोण्या जन्मात भेट होणार आहे आपलीवाली. दे सोडून. 2 जीवाच्या मैत्रिणी भेटल्या तर प्रेमाचा संवाद करून घ्या ताई. का ग, आज झालेली भेट उद्या होईल ना होईल ताई, काय सांगता येईल. 2 जीवाची माणसं भेटली तर बोलून घ्या रे. आपण म्हणावं रामभाऊ, 2 प्रेमाची माणसं भेटली बोला. रामभाऊ म्हणतो आपल्याला मरायला वेळ नाही. काय म्हणतो, खतरनाक प्रश्न असतात लोकांचे. अहो बोला, मरायला वेळ नाही. नगरला गेला आणि रामभाऊच मी आला. आता कोणाशी बोलल तो येडा. काय कोणाशी वैर नका ठेवू. जो भेटल त्याला प्रेमानं संवाद घ्या. ऐकूया, कोणाशी वैर ठेवू नका. भावाचं नातं असलं पाहिजे. ए ताई, माझा प्रश्न आहे, संपत आलं माझं कीर्तन. मुद्दा आहे का. सोपान मुक्ताबाई, कोण होत्या मुक्ताबाई? मग दिलात ग ताई ज्ञानोबराय सारखा भाऊ तुम्हाला तर खूप जपा. दिला ना. काय काय बहिणी नगाट भेटल्यात भावायला. इथं सासू सासरीची नाही सेवा करत, माहेरात गेले दम दिती भाव जायला. आईबापाची सेवा करा माझ्या. आणि नाही आईबापाची सेवा केली तर सईच्या टायमाला सांगते म्हणते तुम्हाला काय भेटल सईटून ताई. आई तर आपल्या संपत्तीत लेकराचं सुखानाविषय जाईल का ना जाईल सांगता येत नाही. भावाची डोळ्यात ठेवून सुखानाविषय जाईल. काय विनंती करतो ताई मी एवढी तळमळीनं. ईश्वरानं ज्या बहिणीला भाऊ नाही दिला ना ताई, तिला विचारा भावाचं दुःख काय असतं. हा, एका बहिणीला भाऊ नव्हता तिला. शेजारचे भाऊ आले बहिणीला घेऊन गेले. ती पण पिशवी भरून दारात उभी राहिली, पण दारात नाही आली. तिला वाटलं माझ्या भावात दारात चुलत भाऊ येईल, मावस भाऊ, कोणी नाही आलं. सांगितलं देवा दिला असता ज्ञानोबराय सारखा भाऊ तर काय बिघडला असतं. मग स्वतःला भाग्य. अरे रक्षाबंधनाचा सण आला का ताईला भाऊ आठवतो. दीपावलीचा सण आला का ताई बहिणीला भाऊ आठवतो ना. गरीब बहीण असू द्या रे तुमची वाली. दिलात ज्ञानोबराय सारखा भाऊ तर खूप जपत आहे. दिली तरी मुक्ताबाई सारखी बहीण आपल्याला खूप जपा. गरीबी असू द्या आपल्या बहिणीची, रोज लोकांच्या कामाला जाते बिचारी, पण भावाच्या दारात निघाली तरी ती 50 रुपयाचा भत्ता तरी घेते. मुक्ताबाई ऐकू नका, ते नातं निभावता आलं पाहिजे. नुसते ज्ञानोबराय ऐकू नका, ते नातं निभावता आलं पाहिजे. पवित्र संतांचा समागम घडला. संत समागम एखादी परी व्हावे त्यांचे द्वारी श्वानयती. काहो महाराज, आम्हाला समजला आता आमच्या जीवनात संतांचा समागम घडला, त्याची फलश्रुती काय.
हरी जय 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 हरी जय जय विठोबा